नमस्कार मित्रांनो. 2025 हे संपूर्ण वर्ष थोडंसं खास आहे, विशेष आहे. कारण या संपूर्ण वर्षामध्ये महत्त्वपूर्ण जे मोठे ग्रह आहेत, जसे की शनी, राहू, केतू किंवा गुरु, हे जे ग्रह आहेत हे राशांतर करणार आहेत. खरं तर पाहायचं झालं तर सिंह राशीबद्दल विचार करायचा झाला तर या वर्षीच्या सुरुवातीपासूनच गोष्टी काही तुमच्या अपेक्षेप्रमाणे झालेल्या नाही आहेत. फिरणं वगैरे जास्त आहे, स्ट्रेस वगैरे थोडासा जास्त जाणवला आहे, तो अजूनपर्यंत सुद्धा तुम्हाला जाणवतो आहे. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नाही आहेत, मग तुम्हाला जास्त मेहनत करावी लागते, केलेले अंदाज तुमचे चुकत आहेत. अशा प्रकारचे काही मानसिक तणावाचे प्रसंग तुम्ही पाहिलेले असेल. असं अर्थात हे जे प्रभाव परिणाम होते खास करून मंगळामुळे झालेले होते. परंतु आत्ता शनीचे जे भ्रमण होणार आहे 29 मार्चला तुमच्या 7व्या स्थानापासून 8व्या स्थानामध्ये, हे सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 8व्या स्थानात भ्रमण करणारा शनी किंवा ज्याला आपण अष्टमस्त शनी म्हणतो, याला आपण एका भाषेमध्ये लघु साडेसाती असं सुद्धा संबोधतो. आता खास करून तुमच्या राशीकरता म्हणजे सिंह राशीकरता ही जी साडेसाती आहे, कुठल्याही प्रकारची साडेसाती असू दे, ही थोडी टफ जाते. कारण सिंह राशीचा स्वामी जो रवी आहे किंवा शनी हे नैसर्गिक शत्रुग्रह आहेत. त्याच्यामुळे साडेसातीचा कालावधी हा थोडासा टफ जातो. मग जे नेमकं काय होईल तर साधारणतः तुमची जी रास आहे ही कॉन्फिडन्समध्ये चालणारी रास आहे, म्हणजे आत्मविश्वासाने परिपूर्ण अशा प्रकारची रास आहे. जर का एखादी गोष्ट तुम्ही मनात घेतली तर ती पूर्ण करूनच ठेवता आणि ती दाखवतो सुद्धा. रिझल्ट ओरिएंटेड तुमची रास आहे. तुमच्या राशीकडे लिडरशिप क्वालिटीज खूप चांगल्या आहेत. इतरांना जी गोष्ट जाऊन करून करता येत नाही, तुम्ही स्वतः करून दाखवता. लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो, ती गोष्ट, तो जो भाग आहे, तो जो गुण आहे, हा तुमच्या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. लॅविश लाईफस्टाईल तुमच्याकडे असते. जे सर्वोत्तम, जे उत्तम तेच मी करणार आणि त्याचाच ध्यास तुमच्याकडे असतो. आणि तुमची स्वप्न असतात ही जबरदस्त असतात, मोठी असतात. त्यामुळे रिस्क घेणं हे तुम्हाला काही नवीन नाही आहे. तुम्ही रिस्क सहजपणे करता आणि घेतलेली रिस्क पूर्ण सुद्धा करून दाखवता. आणि त्यामुळे एक प्रकारचा कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास हा जबरदस्त तुमच्यामध्ये दिसून येतो. आता हीच गोष्ट साडेसातीमध्ये थोडीशी थोडीशी म्हणण्यापेक्षा पूर्णपणे उलट प्रकारे होणार आहे. या संदर्भात थोडीशी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं राहील. येणारं जे साडेसाती आहे किंवा ज्याला आपण लघु साडेसाती म्हणतो, या लघु साडेसातीमध्ये तुम्हाला खास करून कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. फक्त आणि फक्त कॉन्फिडन्सवरती, फक्त आणि फक्त लक फॅक्टरवरती गोष्टी करू नका. एखादी गोष्टांचा सांगोपांग विचार करा आणि अज्ञातामध्ये झेप घेताना म्हणजे निर्णय घेताना थोडी काळजी घ्या. तुमचे अंदाज चुकू शकतील. तुम्हाला असं सुद्धा जाणव होईल की समोरची जी व्यक्ती आहे, समोरची जी माणसं आहेत, हे तुमच्या अपेक्षेप्रमाणे काही वागत नाही आहेत, थोडीशी वेगळे वागत आहेत आणि तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये थोडंसं डिफरन्स ऑफ ओपिनियन होत आहे. त्याच्यामुळे राग, चिडचिड, नैराश्य अशा प्रकारच्या गोष्टी, अशा प्रकारचे गुण हे तुमच्यामध्ये दिसून येतील. त्या संदर्भात काळजी घ्या. महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि हा जो कालावधी, हा कालावधी जवळजवळ 2.5 वर्षाचा आहे. 2.5 वर्षाचा कालावधी हा छोटा नसतो, लक्षात घ्या. आणि बऱ्याच वेळेस होतं काय की एखादी आपण गोष्ट केली, त्याच्यामध्ये आपल्याला अपयश आलं तर आपण दुपटीने परत दुसरी गोष्ट करताना मोठी रिस्क घेतो आणि अशाच प्रकारचा जो ट्रॅप आहे, जी जाळं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फसाल चक्रव्यूहाप्रमाणे. तर या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. गोष्टी जरी तुमच्या अपेक्षेप्रमाणे झाल्या नाही तरी ट्रान्सपरन्सी ठेवा. मोठी रिस्क घेऊ नका. अशी रिस्क तुम्ही घेऊ शकता की ज्या रिस्क जरी फेलियर झाली तुम्ही ते सहन करू शकता. आणि पटापट रिस्क घेऊ नका. मला कल्पना आहे की तुमच्या आशापेक्षा मोठ्या आहेत, तुमची स्वप्न मोठी आहेत, ती पुरी करण्याकरता मोठी झेप घेणं गरजेचं आहे. पण सोची समजी रिस्क ज्याला आपण म्हणतो, ती गोष्ट जर का तुम्ही केलीत तर थोड्या फार प्रमाणात गोष्टी होऊ शकतील. परंतु एकंदरीत हा जो कालावधी, हा कालावधी म्हणावा तेवढा नीट नाही आहे. आत्ता हा जो शनी अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय, त्यामुळे खास करून तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. जर का आधीपासूनच जर का तुम्ही कुठल्या व्याधीने त्रस्त असतात तर त्याच्या संदर्भातले सुद्धा काही अनुभव तुमच्या समोर येऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. हा जो शनी आहे, हा शनी तृतीय दृष्टीने तुमच्या दशम स्थानाला पाहेल, सप्तम दृष्टीने तुमच्या द्वितीय स्थानाला पाहेल आणि दशम दृष्टीने तो तुमच्या पंचम स्थानाला पाहेल. एकंदरीतच आर्थिक संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आर्थिक तुटवडा वगैरे जाणू शकतो. तुमची जी रास आहे लॅविश लाईफस्टाईल जगणारी रास आहे, सर्वोत्तम उत्तम तेच हे करणारी रास आहे. परिस्थिती असो वा नसो, तुमचं राहणीमान अतिशय सुव्यवस्थित, नेटनेटकं आणि टापटीप बसा. त्यावरती खर्च करणं किंवा त्या संदर्भातली इन्व्हेस्टमेंट करणं ही थोडंसं टाळणं गरजेचं राहील. थोडंसं तुमच्या ज्या आशा अपेक्षा आहेत याला थोडंसं मुरड घालणं गरजेचं राहील, नाही तर गोष्टी तुमच्यासाठी कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील. 2.5 वर्ष हे थोडंसं त्रासाचं होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे खर्च आणि इन्व्हेस्टमेंट काळजी घ्या. या संदर्भात ज्या गर्भवती महिला त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर सोची समजी रिस्क घ्या किंवा लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करा. शॉर्ट टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. तुम्हाला कितीही कॉन्फिडन्स वाटला तरी या संदर्भात नीट काळजी घेणं गरजेचं राहील. आता इथे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की सगळेच ग्रह निगेटिव्ह आहेत असं मात्र मुळीच नाही.
गुरुचा ग्रह तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. हा गुरुग्रह दिनांक 14 मे नंतर तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. हा गुरुग्रह तुमच्या मदतीला नक्कीच धावून येईल. म्हणजेच हा जो गुरुग्रह आहे, हा गुरुग्रह पैशाच्या संदर्भात फार काही तुटवडा तुम्हाला जाणवू देणार नाही, जी की अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही बिनधास्तपणे पैसे खर्च करा. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. महत्त्वाचं म्हणजे जरी तुमचे पैसे जास्त खर्च झाले तरी गुरु हे अगदी टोक गाठू देणार नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो राहू जो आहे, हा तुमचा अष्टम स्थानामध्येच भ्रमण करतो आहे. आता हा जो राहू आहे हा राहू ग्रह दिनांक 18 मे नंतर तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर साधारणतः एप्रिल आणि मेचा जवळजवळ 18-20 तारखेपर्यंतचा कालावधी म्हणजे दीड जो महिना आहे, या दीड महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. कारण शनी आणि राहू दोन्हीचे ग्रह आहेत, ते तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहेत. आरोग्याच्या संदर्भातलं कुठलीही जरी जर छोटी मोठी समस्या जरी आली तर त्यावर लगेचच्या लगेच काम करणं अतिशय आवश्यक राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे प्रलोभनाला बळी पडू नका, इझी मनीच्या मागे धावू नका. ही गोष्ट बऱ्याच प्रमाणात होते. लक्षात घ्या, तुमची जी रास आहे ही लॅविश लाईफस्टाईल जगणारी रास आहे. त्याच्यामुळे खर्च जास्त होतात आणि रिस्क घेणं सगळ्यात पुढे आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ट्रॅपमध्ये जाळ्यामध्ये फसण्याची शक्यता जास्त आहे. इझी मनी ज्याला आपण म्हणतो, प्रलोभनं म्हणतो, त्याच्या मागे जाऊ नका. त्याच्यामधून काहीही निघणार नाही. उलटपक्षी तुम्ही त्याच्यामध्ये फसले जाण्याची शक्यता राहील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे छोटे मोठे निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असले तरी घेऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची सिंह रास आहे आणि ज्यांचा जन्म हा साधारण 15 मार्च ते जवळजवळ 15 एप्रिलपर्यंतचा आहे, त्यांनी येणाऱ्या संपूर्ण कालावधीमध्ये म्हणजेच 2.5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे आरोग्याच्या संदर्भातले मोठे निर्णय घेऊ नका. आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. काळजी घ्या, आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. इझी मनीच्या मागे धावू नका. आत्ता जरी आपल्याला विचार करायचा झाला तर येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये जरी विचार करायचा झाला तर ज्यांची जन्मतारीख साधारण 15 मार्च ते जवळजवळ 20 मार्चच्या दरम्यान आहे, त्यांच्यासाठी आरोग्याच्या संदर्भातले मेजर त्रास या 2 ते 3 महिन्यामध्ये येऊ शकतील. म्हणजे जवळजवळ मे पर्यंतचा जो कालावधी आहे त्यामध्ये येऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. तर मित्रांनो, हे होतं शनीचं जे राशांतर आहे मीन राशीमध्ये ते सिंह राशीच्या अष्टम स्थानामध्ये होणार आहे. हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भात कोणती काळजी घ्यायला हवी, या संदर्भातले विचार. धन्यवाद.